महाराष्ट्राचे झुंजार नेतृत्व, गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे आदरणीय आमदार बच्चू कडू यांच्या आशीर्वादाने प्रेरणादायी विचारधारेवर आणि पावलावर पाऊल ठेवत नाशिक शहरात आदरणीय अनिल भडांगे, नाशिक जिल्हा प्रमुख यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये अनेक वर्षानुवर्षे योग्य ते समाजकार्य केले. नाशिक शहरात प्रहार जनशक्ती पक्षाचा जनसंपर्क वाढवला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व मान्यवर आणि पदाधिकारी यांच्यामध्ये प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण केली. नाशिक जिल्ह्यातील व नाशिक शहरालगत असलेल्या तालुक्यातील रुग्णांची, दिव्यांग बांधवांची, सामाजिक जनतेची, गोरगरीब परिवाराचे, विधवा महिलांची कुठलीही अपेक्षा न ठेवता अविरतपणे सेवा केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाने नाव उंचावणारे आपल्या सर्वांचे आदर्श अनिल भडांगे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व मान्यवर, पदाधिकारी आणि मित्रपरिवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने व एकमताने नाशिक शहराला आदरणीय आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या संपूर्ण सेवेची माहिती प्राप्त व्हावी, नाशिक शहरातील आणि तालुक्यातील सर्वांना योग्य ती रुग्णसेवा मिळावी, गोरगरीब जनतेला हवी ती मदत, सेवा व सहकार्य मिळावे, याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील क्रांतीनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय प्रस्थापित केले असून दिनांक 17 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता आमदार बच्चू कडू यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी नाशिक शहराचे माजी महापौर अशोक मुर्तडक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित आमदार बच्चू कडू आणि अशोक मुर्तडक व इतर मान्यवरांचे सौभाग्यवती महिलांनी औक्षण केले आहे. सर्व माता, बंधू, दिव्यांग बांधव, सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे मान्यवर आणि सर्व नाशिक जिल्हा मित्रपरिवाराची उपस्थिती होती. या प्रसंगी नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, शहर सरचिटणीस प्रमोद केदारे, युवा नेते अमोल डांगळे, जिल्हा संघटक दिलीप पाटील, शहर संघटक संजय दिवटे, युवा जिल्हाध्यक्ष जगन काकडे, उपजिल्हा प्रमुख आमजद पठाण, शहर प्रमुख श्याम गोसावी, प्रहार सेवक शहानवाज शेख, नाशिक रोड विभाग प्रमुख राकेश जाधव, सातपूर विभाग प्रमुख सतीश सोनोने, ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर, संघटक समाधान बागल, त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख नाना दोंदे, सटाणा तालुका प्रमुख तुषार खैरनार, शेतकरी उपजिल्हा प्रमुख कृष्णा जाधव, प्रितेश बागुल, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, नाशिक तालुका प्रमुख रवींद्र टिळे, महिला प्रदेश अध्यक्ष सविता जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालय आपण पाहतोय, कलेक्टर ऑफिसही मोठं असतं, पण लोक नाराज होऊन वापस येतात. कार्यालयामधून लय निर्माण झाला पाहिजे. सामान्य माणसाप्रती आस्था आणि जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. जेव्हा शासकीय कार्यालय मुदर होता तेव्हा प्रहारचं कार्यालय शिरजोड झालं पाहिजे आणि त्या सामान्य माणसाप्रती आपल्या भावना प्रकट होणं गरजेचं असतं. मी कधीच परवा केलेली नाही. एखाद्या माणसाला, अधिकाऱ्यांना विनाकारण गरिबाने लढवलं असलं तर माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहेत. गाडीने किक मारत सरळ आम्ही कार्यालयात जातो आणि त्याला तिथं दाद मागून त्याला तिथं न्याय भेटेपर्यंत मी बाहेर निघत नसतो. तर कार्यालय ह्याच्यासाठी असतं लोकप्रतिनिधी, नाहीतर शासकीय कार्यालय आमच्या कार्यालय सारखे झाले तर मग लोकांना कोणत्या कार्यालयात हा प्रश्न पडेल. त्या कार्यालयापेक्षा आमचं कार्यालय हे अधिक सेवाभावी, अधिक त्यागाची भूमिका समोर यावं. अनिल भाऊ भडांगेनं जे कार्यालय इथं उभं केलं, त्यांच्याकडून त्याच अपेक्षा आहे. इथे येणाऱ्या माणसाला तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हा विचार कधीच करू नका. त्यांना मत मारण काय नाही मारण काय हाही विचार करू नका. एकदा लोकांचे आशीर्वाद घेणं शिकलं त्या मताच्या बेरजा काळ करणं कठीण जातं, खूप वाढत जातं आणि आशीर्वादातून आम्ही राजकारण कसं करता येईल हे शोधलं. विधानसभेत म्हटलं 20 पाजून तर बरेच जण राजकारणी जातात, पण आम्ही अमृत पाजून खऱ्या अर्थानं राजकारणी होता. आज आपला नाशिक दौरा होता.
आपण देखील प्रहारच्या संपर्क कार्यालयात आल, काय सांगाल? मला अतिशय आनंद आहे. खरं तर कार्यालयामध्ये लय आहे आणि लोकांच्यामध्ये लय आला पाहिजे. त्यांच्या जीवनामधल्या सगळ्या अडचणी, तुमचे काही दुःख असेल, वेदना असेल, ते या कार्यालयातून सुटल्या पाहिजे. जेव्हा शासकीय कार्यालय हे मुजर होता तेव्हा प्रहारचं कार्यालय त्याच्यावर शिरजोर झालं पाहिजे. याच्यासाठी हे कार्यालय आहे आणि अनिलजी भळंगेवर माझा विश्वास आहे की ते निश्चितच एक चांगलं काम या कार्यालयाच्या माध्यमातून करेल आणि लोकांचा विश्वास निर्माण करेल. खरं तर हिवाळी अधिवेशन होतं, आपण महत्त्वाचे प्रश्न घेतले, काय सांगाल? सरकारमध्ये संभ्रम निर्माण आहे, वाद एकमेकावर आरोप होत आहे, विकास नाही होत आहे, मात्र ड्रग्सच्या संदर्भात आरोप होत आहे, काय सांगाल? फक्त आरोप नका दाखवत, जो चांगले कामं दाखवणं सुरू करा. बरं, आपल्याच माध्यमातून एक चांगलं काम दाखवते की दिव्यांग एक फाउंडेशन आहे. मी मागे विधानसभेत आपली एक मुलाखत घेतली, निरंजन फाउंडेशन म्हणून. त्यांचं खूप चांगलं काम आहे की जे दिव्यांग मुले ते फक्त 20 ते 25 वर्षापर्यंत त्यांचा सांभाळ होतं, पण ते आयुष्यभर असतील. शासन निर्णय घेतलेला आहे, मिटिंगही झाली आणि जे जिवंत असेपर्यंत त्यांना आपण सगळं ठेवणार. आता लगेच शासन निर्णय घेतले. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.